नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येतील. व्यवस्थितरित्या सराव करा. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा प्रथम सत्र परीक्षेची. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहज मिळतील. त्या व्यतिरिक्त आपल्याला एखाद्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी असेल तर मला कमेंट करा. आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. इयत्ता 9वी मराठी प्रथम सत्र परीक्षा, वेळ 3 तास, गुण 80. ही फक्त प्रश्नपत्रिका आहे. आपल्याला स्वतंत्र अशी उत्तरपत्रिका दिली जाईल आणि त्यावर आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या ज्या काही कृती आहेत त्या सोडवायच्या असणार आहेत. बघा, पहिली कृती, उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठातला एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे. तो आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती या ठिकाणी दिल्याप्रमाणे सोडवायची. बघा, पहिली कृती, कोणास उद्देशून म्हटले आहे? वानरेया. नागदेवाचार्यांना म्हटलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना. हे 2 शब्द लिहिले की आपल्याला 1 मार्क्स मिळणार आहे. दुसरं, कठियाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्य. या उतार्यामध्ये पाहूनच आपल्याला ही सर्व उत्तरं लिहायची आहेत. बघा, ती 2 स्वभाव वैशिष्ट्ये, निष्ठापूर्वक काम करणे आणि स्तुती केल्यावर फुशारून जाणे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, प्रस्तुत दृष्टांतातील उपदेश तुमच्या शब्दात लिहा. कीर्ती कठियाचा दृष्टांत आपण अभ्यासलेला आहे. या दृष्टांतामध्ये श्री चक्रधर स्वामींनी गोसाव्यांना किंवा शिष्यांना जो काही उपदेश दिलेला आहे तो उपदेश आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे माणूस हा अहंकाराव्यतिरिक्त असू शकत नाही. तो जो काही मुद्दा आहे तो या ठिकाणी आपण स्पष्ट करायचा आहे 3 गुणांसाठी. ब भाग बघा, पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा. दुपार या पाठातला 7वा पाठ आहे आपला मराठीच्या पुस्तकातला. त्याच्यावर आधारित हा उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित या कृती आहेत. बघा, पहिली कृती, रिकाम्या जागा भरा. सूर्याची धमकी, जाळून टाकीन. सूर्याचे प्रखर तेज पृथ्वीला दिपवून टाकते. उतार्यातच ते आहे बघा, तेच आपल्याला लिहायचं आहे. आपल्या मनाचं उत्तर या ठिकाणी लिहायचं नाही. दुसरं, कोणते लिहा. दुपारला अभिमान वाटणारा शेतकरी. धन्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहणारी शेतकऱ्याची पत्नी. या पद्धतीने उत्तरं लिहा आणि 2 गुण मिळवा. तिसरा प्रश्न आहे, उतार्यावरून जाणवलेली दुपारची वैशिष्ट्ये. आपण दुपार पाठ अभ्यासलेला आहे. दुपारची जी काही वैशिष्ट्ये आहेत, प्रखर ऊन, डोक्यावर सूर्य, विश्रांतीची वेळ दुपारची, सूर्याचं रौद्र रूप, पृथ्वीला दिपवून टाकणारं सौंदर्य, कष्टकऱ्यांना विश्रांती, ही सगळी दुपारची वैशिष्ट्ये ते आपण या ठिकाणी नमूद करायचे आहेत. क भाग बघा, स्थूल वाचनावर आधारित व्यंगचित्रांची वैशिष्ट्ये लिहा. हास्यचित्रातली मुलं या पाठावर आधारित ही कृती आहे. त्यातलं विधाने पूर्ण करा. 1, हास्यचित्र म्हणजे गमतीदार चित्र. दुसरं एक, कार्टून्सला मराठीत व्यंगचित्र म्हणतात. तिसरा प्रश्न आहे, लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. बघा, या ठिकाणी लहान मुलांची चित्र काढताना आपल्याला लहान रेषांचा वापर करावा लागतो. छोटेसे डोळे, छोटेसे ओठ, छोटेसे हात, नाक, तोंड, हे जे काही बारीक बारीक अवयव आहेत ते आपल्याला अतिशय सूक्ष्मरित्या त्या ठिकाणी दाखवावे लागतात. आणि जेणेकरून ते चित्र काढल्यानंतर आपल्याला ते लहान मुलाचं हे सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे. म्हणून हे मत आपण या ठिकाणी मांडायचं आहे 2 गुणांसाठी. कृती 3, पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा. एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला कृती करायची. आकृती पूर्ण करा. माणसाला हे हवे असते. उतार्याच्या आधारे लिहायचं आहे सुख. माणसाला हे मिळते. सुख हवं असतं पण माणसाला नेहमी दुःख मिळत असतं. का ते सांगा. माणसाच्या जीवनात सर्व समस्या निर्माण होतात. अहंकार आडवा येतो.
त्याच्यामुळे सर्व समस्या निर्माण होतात. दुसरं आहे, अहंकार डोळ्यांना दिसत नाही आणि तो स्वतःजवळ आहे हे कळत नाही, कारण की तो सूक्ष्म असतो. पुढचा प्रश्न विभाग 2 पद्य विभाग. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा 6वी कविता दिली आहे आपल्याला, या झोपडीत माझ्या. या कवितेवर आधारित कृती आपल्याला लिहायच्या आहेत. पहिली कृती, झोपडीतील सुखे. ताऱ्यांकडे पाहत जमिनीवर निजावे, देवाचे नाव नित्य घ्यावे. हे झाली झोपडीतली 2 सुखं. पुढची कृती, झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेली भावना. सुखाने यावे आणि सुखाने जावे. तिसरे प्रश्न आहे, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. या काव्यपंक्तीचं आशय सौंदर्य स्पष्ट करा. आपण स्वाध्यायामध्ये त्या प्रश्नाची उत्तरं लिहिलेली आहेत, तिथून पाहून व्यवस्थित तयारी करून ठेवा. चौथा आहे, साधी राहणी उच्च विचारसरणी. याविषयी तुमचे मत व्यक्त करा. हे मनाने उत्तर लिहायचं आहे आपल्याला. माणसाची साधी राहणी असली आणि उच्च विचारसरणी असली तर तो माणूस खूप महान असतो, हे मत या ठिकाणी आपण स्पष्ट करायचं आहे. ब भाग बघा, जैसा वृक्ष नेणे. या कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आपण ही दुसरी कविता अभ्यासलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला कृती विचारलेली आहे. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य. 2 गोष्टींमध्ये साम्य आपल्याला दाखवायचे. पहिले आहे, संत मान अपमान जाणत नाही. त्यानंतर निंदास्तुती समान मानतात. वृक्ष आणि संत मान अपमान जाणत नाही हा एक पहिलं साम्य आहे आणि दुसरे निंदास्तुती दोन्हीही समान मानतात. दुसरं, चौकटी पूर्ण करा. संतांनी दिलेली विशेषणे. पूर्ण धैर्यवंत. निंदास्तुती समान मानणारे ते आहेत संत. निंदास्तुती सममानिती जे संत. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. आपल्याला याचं उत्तरसुद्धा गृहपाठामध्ये स्वाध्यायाच्या वहीत मिळून जाईल. संतांच्या बाबतीत निंदा आणि स्तुती सम असतं, ते मत आपल्याला स्पष्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न स्वमतासाठी आहे. तुमच्या आवडत्या अभंगाविषयी माहिती लिहा. मग जर तुम्हाला हा अभंग आवडला असेल, जैसा वृक्ष नेणे, तर त्याची माहिती तुम्ही लिहिली तरीही या ठिकाणी चालणार आहे. किंवा आपला आवडता अभंग घ्या आणि त्याची माहिती लिहा 2 गुणांसाठी. क भाग, काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. हाकेतून हद्दपार होते आई, हंबराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. या काव्यपंक्तीचं रसग्रहण करायचं स्वाध्यायामध्ये पाहून. विभाग 4 भाषाव्यास. अलंकार ओळखा. आईचे प्रेम सागरासारखे असते. उपमा अलंकार. रस ओळखा. गरजा जय जयकार क्रांतीचा. वीर रस. वाक्प्रचार. वटणीवर येणे नमवणे. चूर होणे स्तब्ध होणे. गटात न बसणारा शब्द गाय आणि आट्यापाट्या. समानार्थी शब्द आनंद खुशी. पक्षी विहंग. विरुद्धार्थी शब्द आत बाहेर. फरक साम्य. इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द. पार्ट टाईम अर्धवेळ. बायोडाटा स्वपरिचय. विरामचिन्हे. प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह. बघा या ठिकाणी करून दाखवलेली आहेत. लिंग ओळखा. जुडी स्त्रीलिंग. शब्द पुल्लिंग. त्यानंतर उपयोजित लेखनासाठी 5वा प्रश्न आहे. त्यामध्ये आपल्याला पत्रलेखन विचारले 5 गुणांसाठी. पहिलं, अभिनव विद्यालय लातूर आंतरशालेय क्रीडा स्पर्धा या क्रीडा स्पर्धेतील कबड्डी संघात प्रवेश मिळवण्याबाबत स्वपरिचय पत्र तयार करा. किंवा बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चिरंजीव अमित किंवा चिरंजीव अमिता घोलप यास किंवा हीस राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळावा, त्याची किंवा तिची मुलाखत घ्या. दोघांपैकी आपण एक पत्र या ठिकाणी लिहायचं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामधला उपयोजित लेखनाचा विभाग बघा, त्यात आपल्याला या सर्व 5व्या प्रश्नाची उत्तरं सहज मिळतील. काही अडचण असल्यास कमेंट करा. यावर आधारित स्वतंत्र असे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. मराठी व्याकरणाची प्लेलिस्ट त्यासाठी बघा. त्यानंतर ब भाग आहे, कृती सोडवा. जाहिरात लेखन. भाजीपोळीची जाहिरात करायची आपल्याला, भाजीपोळी केंद्राची. कथालेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहायचे. बघा या ठिकाणी मंदिराचं बांधकाम करताना 3 मजूर, त्यांच्या विचारातला फरक, गुणवत्तेतला फरक आपल्याला स्पष्ट करायचं आहे. अतिशय सोपी अशी गोष्ट आहे, तीही तुम्ही सहज लिहू शकतात. सर्व मुद्दे वाचा आणि तो फरक लिहा. लेखन कौशल्यासाठी आपल्याला प्रसंग लेखन विचारलेलं आहे. मी
अनुभवलेली सहल यावर आधारित आपल्याला निबंध लिहायचा आहे. तुम्ही पाहिलेल्या सहलीविषयी माहिती आरामात लिहून टाका 5 गुणांसाठी किंवा संवाद लेखन करायचं आहे. झोपडी आणि महाल या दोघांच्या संवादाची कल्पना करून आपल्याला या ठिकाणी संवादाचं लेखन करायचं आहे. हे सुद्धा आपण झोपडी या कवितेमध्ये अभ्यासलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची मराठी विषयाची चालू शैक्षणिक वर्षाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा अभ्यासा. काही अडचण असल्यास कमेंट करा. थँक्यू.